मुंबईला झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या शिंदे साहेबांनी सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा दिलाय। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील रहिवाशांना आता त्यांच्या हक्काच्या घराची देखभाल करणं अधिक सोपं होणार आहे। आतापर्यंत इमारतींच्या देखभालीसाठी विकासकाकडून प्रति सदनिका फक्त 40,000 रुपये दिले जात होते, पण इमारतींची उंची वाढल्यामुळे हा खर्च अपुरा पडत होता। ही अडचण ओळखून शिंदे साहेबांनी यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। नवीन निर्णयानुसार आता विकासकाला प्रति सदनिका 1 ते 3 लाख रुपयांपर्यंत शुल्क द्यावे लागणार आहे। या वाढीव निधीमुळे सोसायट्यांना इमारतींची देखभाल करणं आर्थिकदृष्ट्या सहज शक्य होईल। रहिवाशांना आता देखभालीच्या खर्चासाठी पदरमोड करण्याची गरज नाही। हा पैसा बँकेत एफडी मध्ये ठेवला जाईल आणि त्यातून मिळणाऱ्या व्याजातून इमारतीचा कायापालट होईल। मुंबईच्या सामान्य कष्टकरी जनतेला हक्काचं घर तर दिलंच, पण ते घर टिकवण्यासाठी आणि त्याचा खर्च सोसायट्यांना परवडण्यासाठी महायुती सरकारने हे ठोस पाऊल उचललंय। कष्टकऱ्यांच्या सुखासाठी ही नवी वाट मुंबईच्या प्रगतीची नवी पहाट आहे।